पाठ 5वा. एकदा गंमत झाली. विषय मराठी. बालभारती. इयत्ता 3री. पान नंबर 15, 16, 17. वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली. खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली. वारा अंगावर झेलू लागली. गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली. काय छान वाटतंय. कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं मनुली मनाशीच म्हणाली. तिने डोळ्यांची उघडझाप केली. पापणी मिटली. पापणी उघडली. तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय. सगळी पानं वाऱ्यानं हलतायत. किती मज्जा. गंमतच आहे. आपल्याला आनंद झाला की आपण 2च हातांनी टाळ्या वाजवतो. झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात. मनुली होती दंग. तिला दिसला पतंग. तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर. केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा. झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. इतक्यात गंमत झाली. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. मनुलीने ती अलगद उचलली. पानाकडे एकटक पाहू लागली. पानेही तिच्याकडे पाहत होती. मनुलीला काहीतरी सांगत होती. मनुलीला वाटले गंमतच आहे. मध्ये ही सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळतायत. तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली. पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली. बाई वर्गात आल्या. बाईंनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली. नंतर नदीची कविता शिकवू लागल्या. एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो. ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते. डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात. मग नदीचं पाणी आणखी वाढतं. नदी पुढे पुढे जाऊ लागते. बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या. शेवटी बाई म्हणाल्या, उद्या नदीचं चित्र काढून आणा. मनुली गप्प गप्प होती. तिच्या मनात आलं, कसं दिसत असेल हे सगळं. मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते. ओढे, ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही. त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी अन लांबपर्यंत चालतच जावं म्हणजे मला हे सारं दिसेल. वर्ग शांत होता. मनुली पटकन उठली. बाईंना म्हणाली, मी गमतीशीर चित्र काढले बाई. अगदी डोंगरातल्या नदीचं, तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्याचं. गमतीशीर? दाखव बरं, बाई म्हणाल्या. मनुलीने आपले पुस्तक उघडले. खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेली होतीच. गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात. तिने एक पान आपल्या हातात घेतले. अगं, चित्र दाखवतेस ना? बाईंनी विचारले. मनुली वर्गापुढे आली. तिने डाव्या हातात पान धरले होते. बाई म्हणाल्या, हे तर पान आहे. मनुलीने डाव्या हाताच्या तळहातावर ते पान ठेवले. तळहात किंचित खोलगट केला. पानावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली, पहा बाई, ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चाललीये. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ, ओढे तिला येऊन मिळतायत. नदी पुढे पुढे चाललीये. बाई, ही नदी शहाणी नदी आहे. सरळ ओळीत चाललीये. खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते. ही पानं म्हणूनच मला मगाशी काहीतरी सांगत होती. तुम्ही नदीची माहिती सांगत होतात तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं, पानांचं बोलणं. गंमतच आहे नाही बाई. बाईसह सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता.
बाई म्हणाल्या, खरंच मनुलीनं किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा. मनुली, तू छान कल्पना करतेस हं. या पाठावरील शब्दार्थ पाहूया. असंख्य. असंख्य म्हणजे मोजता न येणारे, अगणित. अलगत. अलगत म्हणजे हळुवार, हळूच. ओहोळ. ओहोळ म्हणजे लहान ओढा. स्तब्ध. स्तब्ध म्हणजे शांत. या पाठावरील स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ, तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? उत्तर, आम्हाला आनंद झाल्यावर आम्ही टाळ्या वाजवतो. प्रश्न आ, नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? उत्तर, डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह नदीला येऊन मिळतात तेव्हा नदीचे पाणी आणखी वाढते. प्रश्न 2, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ, झाडं मात्र टिंबटिंब पानांनी टाळ्या वाजवू लागतात. गाळलेल्या ठिकाणी असंख्य हा शब्द येईल. प्रश्न आ, एखाद्या डोंगरात नदीचा टिंबटिंब होतो. गाळलेल्या ठिकाणी उगम हा शब्द येईल. प्रश्न 3, कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. कंसातील शब्द पहा. पुढे पुढे, छोटे छोटे, तरंगत तरंगत, गारगार, उंच उंच. प्रश्न अ, टिंबटिंब वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली. गाळलेल्या ठिकाणी गारगार हा शब्द येईल. प्रश्न आ, झाडाच्या टिंबटिंब सेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. गाळलेल्या ठिकाणी उंच उंच हा शब्द येईल. प्रश्न ई, पिंपळाची 2 पानं टिंबटिंब टिंबटिंब खिडकीतून आत आली. तरंगत तरंगत हा शब्द गाळलेल्या ठिकाणी येईल. प्रश्न ई, नदी टिंबटिंब जाऊ लागते. गाळलेल्या ठिकाणी पुढे पुढे हा शब्द येईल. प्रश्न उ, बाजूच्या शिरा म्हणजे टिंबटिंब ओहोळ. गाळलेल्या ठिकाणी छोटे छोटे हा शब्द येईल. अशा प्रकारे आपण कंसातील शब्द वापरून गाळलेल्या जागा पूर्ण केल्या. प्रश्न 4, या पाठात एकच शब्द 2 वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ उंच उंच असे आणखी शब्द सांगा. पुढे पुढे, गारगार, तरंगत तरंगत, छोटे छोटे हे शब्द पाठात आलेले आहेत. प्रश्न 5, खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला शब्द अ, सरळ. सरळच्या विरुद्धार्थी वाकडे हा शब्द येईल. पुढचा शब्द लांब. लांबच्या विरुद्धार्थी आखूड हा शब्द येईल. पुढचा शब्द पुढे. पुढेच्या विरुद्धार्थी मागे हा शब्द येईल. पुढचा शब्द लहान. लहानच्या विरुद्धार्थी मोठा हा शब्द येईल. पुढचा शब्द शांत. शांतच्या विरुद्धार्थी अशांत हा शब्द येईल. पुढचा शब्द हसली. हसलीच्या विरुद्धार्थी रडली हा शब्द येईल. अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्द लिहिलेले आहेत. प्रश्न 6, पाठात टोकदार शब्द आलेला आहे. त्यासारखे शब्द बनवा. म्हणजे दार प्रत्यय लावून शब्द बनवूया. पहिला शब्द रुबाब, रुबाबदार, समजूत, समजूतदार, दहार, दहारदार, पाणी, पाणीदार, तजेल, तजेलदार, चमक, चमकदार. अशा प्रकारे दार प्रत्यय जोडून आपण शब्द बनवले आहेत. प्रश्न 7, शिक्षकाच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा. पहिला वाक्यप्रचार, अलगत उचलणे. अलगत उचलणे म्हणजे हळूच उचलणे. आ, एकटक पाहणे. एकटक पाहणे म्हणजे एकसारखे पाहणे. ई, मोरपीस फिरवल्यासारखे वाटणे म्हणजे मऊ मऊ वाटणे. ई, सुखावणे. सुखावणे म्हणजे आनंदी होणे. उ, दंग असणे. दंग असणे म्हणजे मग्न असणे. अशा प्रकारे तुम्हीही हे अर्थ लिहा. प्रश्न 8, मनुली पानाकडे एकटक पाहू लागली. तसे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीकडे एकटक पाहावेसे वाटते? तुम्ही विचार करा व तुमच्या मनाने या प्रश्नाचे उत्तर लिहा. प्रश्न 9, पानावरच्या शिरा पाहून
नदीबद्दल माहिती सांगण्याची कल्पना मनुलीला सुचली, तशी तुम्हाला नदीबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणती कल्पना सुचते ते सांगा. या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मनाने लिहा. धन्यवाद.